सो गाई जय महाराष्ट्र। तर मी आता चालले बस स्टॉपवरती आणि ही माझी स्कूल आहे आणि इकडे आईचं घर आहे ना। आता आईच्या घरातून मी आता स्कूलमध्ये चालले आहे। म्हणजे इतक्या जवळ घर आणि इतक्या जवळ माझी स्कूल होती। आणि ती जी बिल्डिंग दिसते आहे ना, बघताय ना, जे चिंचेचं झाड आहे, तर त्याचा फर्स्ट जो वर्ग आहे तो माझा वर्ग होता। म्हणजे 1ली ते 5वी माझा तो वर्ग होता। तर खूप आठवणी आहेत। सॉरी, 1ली ते 10वी माझा तो वर्ग होता। आणि मध्ये परत तिची समोरची बिल्डिंग दिसते ना, 7वी ते 8वी 2 वर्ष आमचं तिथे वरती होते क्लासेस, म्हणजे आमची शाळा। नंतर 1ली ते 10वी माझा हाच वर्ग होता। आणि तिची खिडकी दिसतीये ना, ते तिथं पण आता बेंच आहे। स्कूल पण सुरू आहेत आता। तर ती खिडकी माझी असायची आणि त्या खिडकीतला बेंच पण माझा असायचा। मी चालले आहे कॉलेजवरती चालले आहे पंढरपूरच्या, कारण आज आम्ही सगळे फ्रेंड्स तिकडे भेटणार आहोत कॉलेजवरती। तर चला मग, आई जय महाराष्ट्र। तर मी आता आले विष्णुपदवरती। आत्ता बसमधून मी इथेच उतरले आणि आता हे विष्णुपद म्हणजे चंद्रभागेमध्ये नदीचा सगळ्यात बेस्ट ऑफ व्ह्यू आहे। आणि तिकडे दूरवर तुम्ही बघता ना, तिकडे ते भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे। आणि इथे जे समोर दिसतंय ना तुम्हाला, ते नारदमुनीचं मंदिर आहे। सो आम्ही कॉलेजच्या वेळेस इथे पण पेंटिंग करायला यायचो। तर आज बघू आपण, मी पण आणलं थोडंसं स्केचिंगचं सामान, एखाद दुसरी स्केच झाली तर आपण बघूयात तिथे बसता येईल का आपल्याला। सो त्या स्पॉटवरती आपण बसू शकतो। पहिलं आपण दर्शन घेऊन येऊयात। तर चला फ्रेंड्स, जय महाराष्ट्र। तर मी आता पंढरपूरमध्ये आहे, विष्णुपद इथे। माझा सगळ्यात आवडीचा हा पॉईंट आहे। सो आम्ही पूर्वी कॉलेजमध्ये पण आमचा हा पेंटिंग करण्याचा एक खूप मस्त स्पॉट होता। आणि मी आता इकडे आले। आता आरती येते आहे, कारण मी पण तिला इकडेच बोलवलं आहे। तर ती जस्ट जेवण करून येते म्हटले 15 मिनिटात। तर चला आता तोपर्यंत आपण इथे मंदिराचं दर्शन घेऊयात। आणि तुम्हाला माहिती आहे, इथे विठ्ठल आणि रुक्माईची लव्ह स्टोरीची पण एक गोष्ट आहे, जी मी तुम्हाला सांगणार आहे। हे आहेत विष्णुपद आणि हा आहे व्ह्यू। आणि इथं खूप थंड वाटतं। आणि तुम्ही बघू शकता इथे ना, आता या पक्ष्यांचं मला नाव नाही माहिती, पण आपले पक्षी तज्ज्ञ आहेत, त्यांना विचारूया। अरे अरे, इथे एक लहान पिल्लू पडत आहे त्या घरट्यातून। ओ शिट, ओ आज पण पडलं हे पिल्लू। ओ गॉड, काय कळत नाही। मी लास्ट टाइम पण आले होते तेव्हा एक पिल्लू पडलं होतं, आणि आत्ता पण। त्याच्यामध्ये त्यांच्या घरट्यामध्ये सगळे त्यांची पिल्ली आहेत। आणि मला लास्ट टाइम मी आले होते तेव्हा एक पिल्लू भेटलं होतं, आम्ही त्याला वाचवलं होतं। आणि आज तर माझ्या समोरच पडलं हे पिल्लू। अरे यार, आणि हे जोरात पडलं, त्याला बिचारायला शॉकमध्ये येते। ओ तुम्ही बघू शकता, मी जेव्हा लास्ट टाइम आले होते ना इथे, तर तेव्हा पण एक पिल्लू पडलं होतं, आम्ही वाचवलं होतं त्याला। आणि आज तर माझ्या समोरूनच पडलं घरट्यातून। इथे यांची लहान लहान अशी पिल्ली घरट्यातून पडून मरून गेले, शेट। आणि इथे पण एक पिल्लू मरून गेले। अरे यात्री बरीच पिल्लं। आता ह्या पिल्ल्याला आपण आज वाचवूयात। मी याला असं मरताना नाही बघू शकणार, पडले। ओ शिट, मी आता ह्याला वाचवणार आहे आज। तुम्ही बघू शकताय ते जे मंदिर आहे ना, नारद मुनींचं, तर त्यांना ना श्राप होता की त्यांनी विठ्ठल रुक्माईला वेगळं केलं ना, म्हणून त्यांना श्राप आहे। म्हणून त्यांचं मंदिर हे पाण्यात असतं 6 महिने, आणि 6 महिने पाण्याच्या बाहेर असतं। आणि हे पिल्लू माझ्या हातात आहे आता, तर त्याला थोडंसं खायला देते मी। ते खूप शॉकमध्ये गेलं आहे। आणि आता ह्याला घरट्यामध्ये पोचवायचं तरी कसं, कोणत्या घरट्यातून? आय गेस इथलेच कुठल्या तरी एका घरट्यातून ते पडलं आहे आता। तिथे बरेच पिल्ली आहेत। अरे अरे अरे, हे आता पाण्यात पडलेलं अजून एक भेटलं आम्हाला पिल्लं। ओ गॉड, तर आता आम्हाला 2 पिल्लं भेटलेत। अरे यार, हे जरा ॲक्टिव्ह आहे। ओ हे खूप शॉकमध्ये गेलं आता, त्या लहान मुलांनी काढून दिलं मला। तर यांची मम्मा पण नाही आहे आणि
की आपण थोडंसं हेल्प करूया त्यांना घरट्यात ठेवायचं, पण आता आपल्याला माहितच नाही ना कुठल्या घरट्यात आहे ते. हा का, मग हा सोड, अज्जात घरट्यात ठेवा, पण बघा व्यवस्थित ठेव, परत पडला तर मारायला नको. अरे उलट ठेवू नको. As the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. अरे वा वा, थँक्यू. हा ना, तुम्ही प्लीज ठेवत जा तुम्ही हा त्यांना, कारण आपण त्यांना सांभाळण्यापेक्षा त्यांच्या आईने त्यांना. चला from the top, we're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon, we lay awake in bed, the glass so loud. As the hours pass, we're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be, we're gonna be two hearts running wild. आज हम लोग आ गए हमारे कॉलेज में. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आलोय. वाव, ते मला माझा बेंच शोधायचा आहे. कोणत्या सरांकडे? तर आता ना आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आलो आहे. आमचं कॉलेज शिफ्ट झालं आहे, पण इथे माझा एक बेंच होता. आपण शोधूयात की माझा बेंच सापडतो आहे का. आता बरीच वर्ष झाली आणि या सगळ्या अशा वस्तू बघितल्या ना की एक आत्मविश्वास येतो. आता आरती पण, हॅलो, आज आपल्याला आपला बेंच शोधायचे. बेंच मी ना माझ्या बेंचवरती एक मार्किंग केला होता, किती वर्ष झाली, पण आता कलर तर केलेत, पण बघूयात सापडतंय का. सो यहाँ पे रख दिया है कलश, आणि हे बेकरीमध्ये एक सेट केलेलं आहे सगळं, आणि इथे आर्टवर्क, आणि हे आमचे बेंच होते. माझा बेंच सापडते का बघूयात. As the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. बेंचत बस स्ट्रक्चर बदललंय आता ह्याचं, आणि या एवढ्याशा स्टूलवरती असं छान बसायचं आणि पेंटिंग करायचं. काय आहे त्याच्यात? वा, बघूयात का. कशा टाकलं पेंटिंग? नाही, मिलिंद सरांचे मी कोणीतरी केलेलं आहे. राष्ट्र फ्रेंड्स, तर आता आम्ही आमच्या पंढरपूरच्या कॉलेजमध्ये आलो आहे. तिकडे मागे आमचे बेंच आहे, पण बेंचचं बहुतेक आता स्ट्रक्चर थोडंसं चेंज केल्यावरचं, कारण आम्ही ना आमच्या बेंचवरती अशा साईन केलेल्या होत्या. तर आम्ही शोधतोय, पण आता कलरिंग पण काम केलं आहे, तर काही दिसत नाही आहे, आणि एक वेगळी फिलिंग येते आहे. आरती, मी आलो आहे, आणि आता आम्ही ना समोरची ना एक स्केच पण बनवायचं चाललं आहे. तर आता पेन्सिल घेऊन आम्ही लाईक बघ एक स्केच करणार आहे. वॉटर कलर तर नाही आहेत आमच्याकडे. तर चला तर मग. आणि असं झालं की आम्ही कॉलेज सुटल्यानंतर आलो. आम्हाला सरांना भेटायचं होतं ना, सगळे विद्यार्थी पण गेले आता, तर आम्हाला थोडंसं लेट झाला. बघू आता जमतंय का.
speed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laugh so loud as the hours pass. We're gonna do it all. Thank you. बस स्टॉप आहे ना ते बस स्टॉप नाही कॅफे येतो. कधी गेले हो सगळे कॉलेजमधून? 4 वाजताच गेले सगळे. किती वाजता कॉलेज भरतं आपलं? 10 वाजता. ह्यांनी कॉलेजचा टाइम कमी केलं का? आम्हाला जायला घरी 6-7 वाजायचे ना. कमी केलं का टायमिंग आता? हो. अरे यार बरं आपल्याला किती पिढायचे मग आरती? आपण आवडीनं थांबायचं. हे तर आहेच. 4ला कॉलेज सुटायचं, आपण 6 पर्यंत थांबायचं. आगाऊ पाहिजे होतं तुम्ही. मी आता डायरेक्टच टाकायला बघत नाही डेट लाईट बट ठीक आहे. असू द्या आता एवढ्या वर्षांनी वर्क करतो ना. मला ऍक्च्युली ते कंपोजिशन नाही आवडलं. कोणी ठेवलं ते कंपोजिशन? ते आज होतं स्टील लाईफ. आज होतं का? हो. मग ह्याचे वर्क केलेले आहेत मुलांनी आम्हाला बघायला मिळतील. ते केलेले घेऊन गेले की. अच्छा घेऊन तिथे ठेवून नाही जात? नाही घेऊन जायचं. घरी पण करतात ते काम. घरी कसं करणार? समोर बघून स्केच केल्यानंतर फोटो काढून घेऊन जातात. आपल्याला मोबाईल नव्हते कळत. आम्ही इथे ठेवून जायचो असं. आपल्यासारखे आपण वेडे नव्हतो. आपण ऍक्च्युली वर्क केली आहे. माझ्यासारखे म्हणते. आमच्या कॉलेजमध्ये स्कॉलर बॉय हे होते. म्हणजे हे स्वतःचं कम्प्लीट करायचे वर्क प्लस आम्हाला पण हेल्प करायचे ते. आता ते असं म्हणतात तुम्ही कुठे असता? कुठे असता? मी पण येतेच. होय का? मी मुंबईला असतो. नाही मोठे आर्टिस्ट आहेत ते काम. अरे कहना क्या चाहते हो? होतं चांगलं होतं आहेच आणि अजून खूप मोठं व्हायचं आम्हाला. माझ्याकडे पण आहे असा, पर मेरे के लिए तो और भी अच्छी बनी थी. नाही आहे दुसरं 94 आहे. हा कुठला आला? हां नाही 878चा. ची फाईल आहे पण आपल्यासारखेच आहेत ना सेम असाइनमेंट. आम्ही पण फाईल बघू ना. फाईल तुम्ही फाईल इथेच बनवता ना? अच्छा तुम्ही ही फाउंडेशनची आहे का? हां फाउंडेशन म्हणजे गेल्या वर्षी फाउंडेशन त्यातल्या असं घरी ठेवलं. अच्छा वाव सुंदर केली यार यांनी मस्त. हा आपला नॉर्वे पेपरच आहे का? आणि काय वर्क काय केलं हे? सॉफ्ट पेस्टलने केलं. सॉफ्ट पेस्टल. अच्छा ते तुम्ही जे बोलत होता सर ते अच्छा नॉर्वेच आहे का? हो नॉर्वे पेपर आहे. आणि स्केचिंग पण भारी केली आहे. हे पोर्ट्रेट
तुम्ही केलंय? मस्त केलंय. म्हणजे आता केलंय ना रिसेंट? सुंदर. कोण आहे ते? हे कमिशन वर्क आहे. सुंदर. आणि बघू अजून काय काय केलं. वाव. आणि हे कशात केलं काम? पेस्टलने. मग तुम्ही ते ब्लेंड करता ना? वाव. सर तुम्ही करणार होता ना याच्यामध्ये? ऑइल पेस्टल आपलं सॉफ्ट पेस्टल. होय का? ते कसे येतात आहेत ते खडूच असतात, चौकणी खडू असतात. माझ्याकडे होते, माझ्या पोरीने त्याचं कुटून त्याचं भांड्यात खेळायला घेतली. वाव. सुंदर ना? सुंदर. हे फ्लो सोडून केले ना घरचं? नाही, पेस्टलनीच केले त्यांनी. पेस्टल वर्कच आहे ते सगळं. सुंदर आर्ट वर्क केले ते ज्युनियर विद्यार्थी सगळे. सरांना कॉल करा ना आणि स्पीकरवरती टाका ना. तुम्ही आता पेपर का वापरता? आम्हाला बटर पेपर वापरायला सांगा. बटर पेपर मी फ्रेमिंग करायचं याला. अच्छा. वाव. मस्तच. पलटा तुम्ही आता. वाव, कसलं क्लास केलंय, खतरनाक. खूपच सुंदर. हे करणार मी आठवक. हा. वाव, हे पण चारकोल आहे. नाही, मला आता वाटतंय वॉटर कलर पेक्षा पेस्टल मध्ये काम सुरू केलं तर काही हरकत नाही. बरोबर. हे पण तेच आहे ना, पेस्टलचं. मग असं हे काय लागतंय कलर? हो, पण ते एक स्प्रे असतो. हा, तर ते तुम्ही का नाही करत मग वापरत? खराब होणार ना असं टच. फ्रेमिंग करायचं. हा, पण फ्रेमिंग करायच्या आधी ते मारा, त्याने ते स्ट्रॉंग होणार. फ्रेम जरी केलं ना, हे पेपर मॉइश्चर असतं ना पावसाचं, खराब होतात. मस्त. खूपच सुंदर. चारकोल. पण हे आतलं चारकोल आहे. हो, हे आतलं. आणि हे लाईक तुम्ही फक्त ब्लॅक कलरनी मार्जिंग केलं ना? नाही, ते पण ब्लॅक कलर आहे का? चारकोल पेन्सिल आहे. हा पण चारकोलच आहे का? आणि ग्रेफाइटने केलं पूर्ण. ओके, मस्त. किती दिवस लागले? म्हणजे सो नाईस. हा आपला नॉर्वे पेपरच आहे ना? आपण इथे स्केचिंगला आलो होतो फर्स्ट, आठवत आहे ना? गजानन महाराजांच्या मठात. की जय. आ गए हम हमारी माँ बाप की गलियों में ना. इथे किती पॉझिटिव्ह वाटतं ना आरती. आता आम्ही नेहमी चालत जातो, पण आम्हाला उशीर झाला आहे कॉलेजवरती गेल्यामुळं. तर आता आम्ही चाललोय गाडीने. छान आहे. मी आलोय पेढे घ्यायला.